सक्सेस अकॅडमी 12 फिजिक्स ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर. तर मागच्या याच्यामध्ये आपण जे पार्ट बघितलेले आहेत त्यामध्ये आपण इंटरफरन्स हा एक इंटरेस्टिंग फिनॉमिनॉन आपण सध्या बघतोय. त्याच्यामध्ये यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट इट वॉज द फर्स्ट एक्सपेरिमेंट की ज्यांना आपल्याला स्टेडी इंटरफरन्स फर्स्ट टाइम आपल्याला काढून दाखवला. पण आपण एक गोष्ट बघितली होती की आपल्याला जर गुड इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल स्क्रीनवरती, म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल तर त्यासाठी आपल्याला काही कंडिशन्स उभे करायला लागतात. त्या कंडिशन्स आपण मागच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघितल्यात, तरी पण मी थोडंसं रिवाइज करतो. द टू सोर्सेस मस्ट बी कोहेरंट, म्हणजे त्यांचा फेज सेम असला पाहिजे. द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, आठवते का बघा, द टू सोर्सेस मस्ट बी मोनोक्रोमॅटिक, एम्प्लिट्यूड शुड बी सेम. त्यानंतर द टू स्लिट्स शुड बी नॅरो, वाईट असता कामा नये, जेवढं नॅरो असेल तेवढं चांगलं आहे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन द सोर्सेस म्हणजे स्मॉल डी जो आहे तो ॲज पॉसिबल ॲज स्मॉल असला पाहिजे, लार्ज असता कामा नये. त्यानंतर स्टेट ऑफ पोलरायझेशन सेम असलं पाहिजे. अशा आपण काही कंडिशन्स बघितल्या होत्या. प्रत्येक हप्त्यामध्ये आपण 2-2 ओळीचं लिखाण करता आलं पाहिजे, आपल्या प्रिंटिंग नोट्समध्ये येईलच, आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये मागच्या एक्सप्लेन केलेलं आहे. मग आज आता महत्त्वाचा भाग म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट कंडिशन कुठली आहे तर आपल्याला सुपरपोजिशन इंटरफरन्स घडवायचं आहे लाईट्स वेव्हचं. त्यासाठी जे सोर्सेस आहेत ते कसे असले पाहिजेत, कोहेरंट सोर्सेस असले पाहिजेत. त्यामुळं आपण कोहेरंट सोर्सेस नेमकं मिळवायचे कसे तर सगळ्यात सोपं आहे, एका सोर्स पासून 2 सोर्स तयार करा बाय डिरायव्हिंग द 2 सोर्सेस फ्रॉम 1 सिंगल सोर्स. म्हणजे एकाच जर बदल घडला तो बदल सेम दोघांमध्ये पण अप्लाय होतो, कारण ती दोघं पण एकाच पासून तयार झाले असतात. आठवते का बघा, एस पासून S1 S2. सो डिरायव्हिंग द 2 सोर्सेस फ्रॉम 1 सिंगल सोर्स इज द सिम्पलेस्ट मेथड. याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये गिव्ह एनी 2 मेथड्स असा सिलेबसला क्वेश्चन आहे. टू ऑब्टेनिंग द कोहेरंट सोर्सेस, कोहेरंट सोर्सेस मिळवायची 2 मेथड्स सांगा. त्यातले 2 मेथड्स मध्ये एक मेथड्स आहे लॉयड्स मिरर, हा टोटल सिलेबसला नवीन भाग आहे, आणि दुसरा आहे फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट. फ्रिझनेल्स बायप्रिझम हे दोन्ही पण आपण 1 by 1 बघणार आहे. सो मेथड्स फॉर ऑब्टेनिंग द कोहेरंट सोर्सेस बघा, मेथड्स फॉर ऑब्टेनिंग कोहेरंट सोर्सेस. त्यासाठी आपल्याकडे 2 आहेत, एक म्हणजे लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट म्हणून आहे, दॅट इज लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट, आणि दुसरा जो आहे तो आहे फ्रिझनेल. फ्रिझनेल इज ऑल्सो नेम ऑफ द सायंटिस्ट. फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट. बरं, ह्या 2 मेथडनं आपण काय करू शकतो, कोहेरंट सोर्सेस मिळू शकतो. आता 1 by 1 बघूया. त्यातल्या त्यात आपण पहिलं घेऊया लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट. त्याला लक्षात लॉयड्स मिरर मेथड, ह्याच्यावरनं वी कॅन ऑब्टेन द 2 कोहेरंट सोर्सेस. मग आता कसं मिळवायचं तर बघा, लॉयड्स इज द नेम ऑफ सायंटिस्ट, ही इज द डॉक्टर. सो डॉक्टर लॉयड्स मिरर एक्सपेरिमेंट आहे, आणि ह्यानं आपल्याला कोहेरंट सोर्सेस एक प्रकारे काढून दाखवलेत. त्याच्यामध्ये नेमकं लॉयड्स मिररमध्ये नेमकं काय प्रकार असतो बघा, थोडंसं ह्या नवीन भाग आहे. तर एक प्लेन मिरर आहे लक्षात घ्या, आणि ते हॉरिझॉन्टल ठेवलेली आहे. एक प्लेन मिरर आहे ते हॉरिझॉन्टल ठेवली आहे. त्याचा वरचा जो भाग आहे हा हायली पॉलिश्ड पाहिजे, लक्षात ठेवा. हा वरचा भाग आहे तो काय हायली पॉलिश्ड, आणि जो बॉटम भाग आहे हा आपण काय केलाय, ब्लॅक ह्याला कलर देऊन टाकलेला आहे, ब्लॅक कलर, की जेणेकरून त्याच्यामध्ये मल्टिपल रिफ्रेक्शन होता कामा नाही. आपलं रिफ्रॅक्शन काम होतं, पण रिफ्लेक्शन झालं पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्या समोर एक काय आहे, स्क्रीन ठेवलेली आहे व्हर्टिकल. त्या समोर वरती एक काय आहे, स्क्रीन आहे, बरोबर आहे. त्यानंतर आपण इथं एक रिअल सोर्स घेणार आहे, एस रिअल सोर्स. आता ह्याच्यात लाईट बाहेर पडणार. आता ह्याच्यात लाईट जी बाहेर पडणार आहे ती 2 प्रकारे पडणार आहे बघा. एक लाईट जी बाहेर पडणार आहे ती कशी पडणार आहे, डायरेक्ट ह्या स्क्रीनवरती पडणार आहे बघा. एक जी पडणार आहे ती कशी पडणार आहे, ह्या स्क्रीनवरती डायरेक्टली पडणार आहे, बरोबर आहे. पण काही जो भाग आहे तो काय होणार आहे, मिररवरती पण पडणार आहे. पण मिरर आपण वरचा भाग कसा केलाय, हायली पॉलिश केलाय, एकदम पॉलिश केलाय, जेणेकरून मल्टिपल रिफ्लेक्शन होऊ नये, सिंगल रिफ्लेक्शन व्हावं. त्यामुळे हायली पॉलिश झाल्यामुळे ह्याच्यावरती लाईट पडल्यावर मिररचं काय काम असतं, रिफ्लेक्शन करणं. त्यामुळं ह्याचा जो काही भाग आहे तो डेफिनेटली काय होणार आहे बघा, याचा जो काही भाग आहे, याचा जो काही भाग आहे तो डेफिनेटली ही लाईट इथं पडली, हे काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. त्यानंतर याचा समजा इथं काही भाग पडला तर याचं काय होणार आहे, रिफ्लेक्शन होणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, ह्याच्यामध्ये एस सोर्स पासून जी लाईट पडणार आहे ह्याच्यातला काही भाग मी डॉटेड दाखवलाय तो स्क्रीनवरती डायरेक्टली पडणार आहे, म्हणजे एस कडून डायरेक्टली आलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर काही भाग हा पडलेला आहे कशावरती बघा, हे मी ॲरो दाखवलाय, हा रिफ्लेक्शन झाले, म्हणजे स्क्रीनवरती पडायच्या अगोदर आफ्टर रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये स्क्रीनवरती गेलेला आहे. मग ह्या 2 रिफ्लेक्शनचं जर आपण जर
बघितलं, इथं उभारून जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल की हे जो रिफ्लेक्शनचं आलेलं आहे हे जणू काय हे एका एस डॅश पासून आल्या समजा, बरोबर. एस म्हणजे जणू काय आपल्याला असं वाटेल की हे दोन इथं जर उभारलं तर आपल्याला वाटेल की हे जणू इट अपिअर्स टू बी, महत्वाचा शब्द बघा, हे आफ्टर रिफ्लेक्शनचं जे स्क्रीनवरती आलं इथं जर आपण उभारलो तर आपल्याला असं वाटेल की दोन्ही ह्या इट शुड बी अपिअर दॅट लाईक फ्रॉम ह्या व्हर्च्युअल ह्या सोर्स पासून आल्यासारखं वाटेल की जे ह्याच्या प्लेन मध्येच आहे, प्रतलामध्येच आहे, बरोबर. म्हणजे हा झाला आपला रिअल सोर्स, हा झाला आपला रिअल सोर्स आणि हा झाला आभासी, म्हणजे इथे उभारलं आपल्याला इट अपिअर्स टू बी कम फ्रॉम दिस. आपल्याला असं वाटेल की ही दोन किरणं जी आहेत किंवा हे आफ्टर रिफ्लेक्शन आहे जणू काय इथून यायला लागलं. इट अपिअर्स टू बी, मी 2-3दा अपिअर्स टू बी शब्द वापरला, म्हणजे ते रिअल मध्ये नाही पण आपलं असं वाटू शकतं की हे ह्या S1 पासून आले. सो इट इज द व्हर्च्युअल सोर्स, म्हणजे ह्या ठिकाणी दोन सोर्सेस तयार झाले बघा, एक रिअल सोर्स आणि एक व्हर्च्युअल सोर्स, आणि ह्यांचं लाईटचं काय झालेलं ह्या ठिकाणी काय झालं बघा, इंटरफरन्स झाला. तो इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला कुठं बघायला मिळतो, स्क्रीनवरती. मधला भाग हा नेहमी कसा असणार आहे, ब्राईट असणार आहे, बाकीचे अल्टरनेट डार्क ब्राईट स्क्रीनवरती तुम्हाला इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात डॉक्टर लॉयड्सनं आपल्याला ह्या मिरर आणि स्क्रीनच्या सहाय्यानं दोन सोर्सेस तयार केले. मला सांग हे दोन सोर्सेस कोणापासून आहे, हा S आहे आणि S पासूनच हा S1 आहे, बरोबर. हा रिअल आहे, हा व्हर्च्युअल आहे, म्हणजे हे दोन्ही त्यांच्या वेव्स कशा आहेत, इन फेज आहेत, कारण हा ह्याच्यापासूनच तयार झालेला आहे, त्यामुळे दोन्ही इन फेज आहेत, म्हणजेच हे दोन झाले कोरंट सोर्सेस. सो सच mirror using we can obtain the टू कोरंट सोर्सेस, आणि ह्यांच्या दोघांचं बघा हे डायरेक्ट एसचं आणि आफ्टर रिफ्लेक्शनचं जे आहे ते इथं उभारलं आपल्याला वाटेल की दिस रिफ्लेक्शन वेव्ह अपिअर्स टू बी कम फ्रॉम S1, म्हणजे S काय झाला रिअल सोर्स झाला, S डॅश काय झाला व्हर्च्युअल सोर्स, आणि ह्यांच्या दोघांचं वेव्हचं मिक्सिंग व्हाले, पण S पासूनच S1 असल्यामुळं हे दोघांचा फेस कसा आहे सेम आहे. दॅट्स वाय दिस सोर्सेस आर कोरंट सोर्सेस. आणि मग तुम्हाला ह्यांचं इंटरफिरन्स सुपरपोजिशन तुम्हाला कुठं बघायला मिळतं, स्क्रीनवरती, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अल्टरनेट ब्राईट आणि डार्क बँड्स तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. सो दिस इज कॉल्ड ॲज लॉयड्स मिरर मेथड, सगळ्यांना लक्षात आलं. आणखीन एकदा सांगतो बघा. सो देर आर टू मेथड्स फॉर ऑप्टेनिंग कोरंट सोर्सेस. फर्स्ट इज द लॉयड्स मिरर, सेकंड इज द फ्रिझनेल बायप्रिझम आपण जर नंतर बघूया. आता आपण बघूया लॉयड्स मिरर मेथड. लॉयड्स मिरर मध्ये देर इज अ हॉरिझॉन्टल मिरर, बरोबर, विच इज हुज टॉप इज हायली पॉलिश्ड आणि बॉटम इज ब्लॅक, इट इज ब्लॅक पेंटेड, जेणेकरून आतमध्ये रिफ्लेक्शन नाही झालं पाहिजे. आणि हायली पॉलिश कशासाठी, तर मल्टिपल रिफ्लेक्शन होता कामा नये, डायरेक्टली सगळं रिफ्लेक्शन होता का एका याच्यातच रिफ्लेक्शन झालं पाहिजे. एस इज द रिअल सोर्स, एस इज द रिअल पॉईंट सोर्स, म्हणजे काही रेज ह्या स्क्रीनवरती, हा आपला काय झाला स्क्रीन झाला, स्क्रीनवरती ह्याचे काही रोज म्हणजे मी थोडक्यात डॉटेडने दाखवले बघा, ते डायरेक्टली गेलेत, बरोबर. परंतु ह्याचे काही रेज जे आहेत ते कशावरती पडणार आहेत, मिररच्या टॉपवरती, त्यामुळे त्यांचं काय होणार आहे रिफ्लेक्शन. समजा हा एक रिफ्लेक्शन झालं, हे इथनं इथं गेले, हे इथनं पुन्हा इथनं इथं गेले, इथनं इथं गेले, मग आपण ह्या दोघांचं जर बघितलं इथं उभारून ते जस्ट लाईक कम फ्रॉम अपिअर्स टू बी कम फ्रॉम S1, म्हणजे हे जे आफ्टर रिफ्लेक्शन आहे हे आपल्याला S1 पासून आल्यासारखं वाटू शकतात, रिअल नाहीत, आभासी आहेत. म्हणजे थोडक्यात हे ह्याच्यापासून आल्यासारखं वाटणार, ह्याच्यापासून. हा झाला रिअल सोर्स, हा झाला व्हर्च्युअल सोर्स, आणि यांच्या दोघांचे लाईट काय झालेले आहेत इथे मिक्स होऊन स्क्रीनवरती आपल्याला सुपरपोजिशन झालं, म्हणजे इंटरफरन्स झाला, आणि इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळू शकतो, अल्टरनेट डार्क अँड बँड. म्हणजे थोडक्यात बाय युझिंग लॉयड्स मिरर मेथड वी कॅन ऑब्टेन द टू कोरंट सोर्सेस, वन इज रिअल, सेकंड इज व्हर्च्युअल सोर्स. हे दोघांचा फेस कसा आहे सेम आहे. सो इट इज कॉल्ड एज दी कोहरंट सोर्सेस. लक्षात आलं सगळ्यांना, इतके सिंपल मेथड आहे लॉयड्स मिरर. मी त्याची डायग्राम तुम्हाला मी पोस्ट करतो ह्याच्यामध्ये. सेकंड जे आहे ते कुठली होती सेकंड जे आहे ते आहे फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट. ही पण इंटरेस्टिंग आहे बघा. ह्याच्यावरून पण आपण कोहरंट सोर्सेस ऑप्टेन करू शकतो. लक्षात घ्या, ह्याच्यावरून देखील आपण काय करू शकतो, कोहरंट सोर्सेस काय करू शकतो, ऑप्टेन करू शकतो. सेकंड नेम इज द फ्रिझनेल्स बायप्रिझम एक्सपेरिमेंट. फ्रिझनेल इज द ऑल्सो नेम ऑफ सायंटिस्ट. एक्सेल हा एक जुन्या सिलेबसला तसा बघायला तर एक मोठा हे होता, जुन्या सिलेबसला बघायला तर एक मोठा एक्सपेरिमेंट होता. तो आता तुम्हाला छोटासा केलाय, फक्त आपल्याला कोहरंट सोर्सेस कसं करायचं ते बघितले. तर फ्रिझनेल ह्या शास्त्रज्ञानं बायप्रिझम वापरला. आता 11th मध्ये आपल्याला ऐकून माहितीये की प्रिझम शब्द ऐकून माहिती, बरोबर. 11 मध्ये आपल्याला ऐकून माहिती दिस ट्रायंग्युलर ट्रान्सफॉर्म मीडियम इज कॉल्ड एज प्रिझम. समजा हा ABC, BC ला आपण काय म्हणतो, बेस म्हणतो, आणि बेसच्या समोरचा जो अँगल असतो, त्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणतो. 11वी आठवते का बघा, नसेल तर मी तुमचं रिव्हिजन करतो. ट्रान्सपरंट ट्रायंग्युलर मीडिया इज कॉल्ड एज प्रिझम.
तर BC काय झाला बेस, आणि बेसच्या समोरचा जो अँगल असतो इट इज कॉल्ड एज रिफ्रॅक्टिंग अँगल. बरं, जर रिफ्रॅक्टिंग अँगल अतिशय लहान असेल, रिफ्रॅक्टिंग अँगल अतिशय लहान असेल म्हणजे ए अँगल, त्याला आपण म्हणतो असं तो पातळ असणार एकदम, दॅट इज कॉल्ड थिन प्रिझम. बरं, पण रिफ्रॅक्टिंग अँगल हा अतिशय मोठा असेल. बघा, रिफ्रॅक्टिंग अँगल जो आहे तो अतिशय का असेल, मोठा असेल, असं ढोल्या असल्यासारखं असेल. थोडक्यात जस्ट लाईक दॅट, जस्ट लाईक म्हणजे जवळजवळ अबाउट किती असेल, 180 डिग्री असेल. बरं, इट इज व्हेरी लार्ज, अबाउट 180 डिग्री असेल. तर अशा प्रिझमला काय म्हणायचं आहे, बाय प्रिझम. अशा प्रिझमला काय म्हणायचं आहे, बाय प्रिझम. पहिलं बाय प्रिझम म्हणजे काय कळालं, बाय प्रिझम इज अ प्रिझम हॅव्हिंग व्हेरी लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल. जवळजवळ असा असतो तो थिन प्रिझम झाला आणि ह्याचा अँगल आपण वाढवत नेला आणि हा खूप मोठा आहे, अबाउट 180च्या आसपास असेल. लक्षात आलं का. सो सच प्रिझम इज कॉल्ड एज बाय प्रिझम. अँगल लहान असेल तर थिन प्रिझम आणि अँगल 180च्या आसपास म्हणजे खूप मोठा असेल तर बाय प्रिझम. आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये कुठला लागणार आहे, बाय प्रिझम. तर प्रिझमनं अशा प्रकारचा प्रिझम वापरलाय की ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल व्हेरी लार्ज आहे. अ प्रिझम हॅव्हिंग व्हेरी लार्ज रिफ्रॅक्टिंग अँगल इज कॉल्ड एज दी बाय प्रिझम. त्याचा वापर केलाय. आता आपण बघूया ऍक्च्युली याच्यामध्ये कसं केलंय. तर सिंपल मेथड आहे बघा, मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो आणि नंतर मग म्हणजे मी तुम्हाला आपली स्टडीची डायग्राम काढून दाखवतो आणि नंतर मग ऍक्च्युअल पुस्तकामध्ये डायग्राम जी आपण काढायची आहे किंवा आपल्याला परीक्षेत काढायची ते मी पोस्ट करतो. ते आपल्या प्रिंटिंग मटेरियलमध्ये पण येणार आहेच. असं तर सगळ्यात पहिला सुरुवातीला त्यांनी काय घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये एक स्लिट एस घेतलेला आहे बघा, नॅरो स्लिट एस घेतलेली आहे. बरं, यातनं लाईट आपण काय करणार आहे, पाडणार आहे. बरं, त्यानंतर ह्याच्या बरोबर समोर एक बायप्रिझम घेतलाय. आता बायप्रिझम मध्ये रिफ्रॅक्टिंग एज जी आहे बघा, रिफ्रॅक्टिंग एज बरोबर स्लिटला कशी आहे, पॅरलल. रिफ्रॅक्टिंग एज स्लिटला कशी आहे, पॅरलल आहे. मग आता काय होणार बघा, ह्याच्यामध्ये जेव्हा लाईट पाडणार आहे आपण, वेन द लाईट इन्सिडेंट ऑन एस, एस मधून लाईट बाहेर पडणार बघा, एस मधून लाईट बाहेर पडल्या तर एस च्या लाईट कोणावरती फॉल होणार, बायप्रिझम वरती. आता थोडा मिरेज दाखवतो, बायप्रिझम वरती होणार याच्यामध्ये. लक्षात. सो इट इज बी इज द बायप्रिझम, एस इज द स्लिट. बरं, लक्षात. मग आता लक्षात ठेवा, ज्या वेळेला ही बायप्रिझमचं रिफ्रॅक्टिंग एज बरोबर स्लिटला काय होईल, पॅरलल. रिफ्रॅक्टिंग एज बरोबर स्लिटला काय होईल, पॅरलल होईल. त्यावेळेला तुम्हाला काय बघायला मिळते बघा, तर त्या केसमध्ये तुम्हाला ह्या एसच्या प्रतलामध्ये तुम्हाला याचं रिफ्लेक्शन, मल्टिपल रिफ्लेक्शन होऊन ह्या बायप्रिझम मध्ये रिफ्लेक्शन होऊन रिफ्रॅक्शन होऊन लक्षात तुम्हाला एसच्या प्रतलामध्ये दोन कोरंट इमेजेस, दोन तुम्हाला व्हर्च्युअल इमेजेस मिळतात. दोन व्हर्च्युअल इमेज मिळतात. कुठल्या प्लेनमध्ये, एसच्याच प्रतलामध्ये. पण ते रिअल नाही आहेत, ते कशा आहेत, व्हर्च्युअल आहेत. आणि पुढच्या कामासाठी ह्याच व्ह्यूज काय म्हणून काम करतात, पुढच्या कामासाठी ह्याच व्ह्यूज काय म्हणून काम करतात, तर ह्याच व्ह्यू आपल्याला काय म्हणून काम करतात, तर दिस ऍक्ट ॲज अ सोर्सेस. पुढच्या कामासाठी म्हणजे इमेजेस आहेत एसच्या, ह्या झाल्या व्हर्च्युअल इमेजेस आणि आपल्या पुढच्या कामासाठी ह्याच काय म्हणून काम करतात, इट इज अ सोर्सेस. मग ह्यातली जी लाईट आहे पुढे जाणारी आणि ह्याची जी लाईट आहे ह्यांच्यामध्ये ह्या ठिकाणी मी शॅडो दाखवलाय, ह्या ठिकाणी ह्यांचं काय होतं, शॅडो पोर्शन म्हणजे सुपरपोजिशन होतं. पण हे वेव्स कोणापासून आल्यासारख्या वाटतात, S1 आणि S2 पासून. पण मला सांग, S1 आणि S2 तयार कोणापासून झालेत, एस मुळे झालेत. एसची लाईट कोणावरती, आपण एसला काय केलं, प्रकाशित केलं, एसवर लाईट पडली, इट इज कॉल्ड एज इल्युमिनेटेड. लक्षात घ्या, ह्या चॅप्टरमध्ये हा शब्द सारखा येणार आहे. ती एखादी गोष्टावरती प्रकाश पाडणे, इट इज कॉल्ड एज इल्युमिनेटेड. म्हणजे आता ही वही आहे, याच्यावरती मी प्रकाश पाडलाय ट्यूबलाईटचा, म्हणजे इट इज कॉल्ड इल्युमिनेटेड. ती लाईट कोणावरती पडणार, बायप्रिझम. जेव्हा बायप्रिझमची एज एक्झॅक्टली कशाला पॅरलल होईल, स्लिटला पॅरलल होईल, त्यावेळेला लक्षात ठेवा यात रिफ्लेक्शन होणार आहे. रिफ्लेक्शन होणार झाल्यानंतर, मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ह्या एसच्याच प्लेनमध्ये, लक्षात घ्या, एसच्याच प्लेनमध्ये दोन व्हर्च्युअल इमेजेस, आभासी इमेजेस बघायला मिळतील, S1 आणि S2. बरं, मग S1 S2 तयार करून झाला एस पासून, त्यामुळे त्यांचा फेस कसा आहे, सेम आहे. आणि जणू काय ह्यांच्यातच लाईट पुढे गेल्यासारखं आहे. म्हणजे आपल्या पुढच्या कामासाठी S1 S2 काय झाले, सोर्सेस झाले आणि दोन्ही एकापासून तयार झाले. सो यांचा फेस कसा आहे, सेम आहे. सो दॅट्स ॲज अ म्हणजे व्हर्च्युअल इमेजेस आपल्या पुढच्या कामासाठी झाले कोरंट सोर्सेस आणि ह्यांची जी लाईट आहे ती पुढे मिक्स होणार आहे ह्या शॅडो पोर्शन मध्ये, सुपरपोजिशन. आणि मग आपल्या स्क्रीनवरती काय बघायला मिळू शकतं, आपल्या स्क्रीनवरती बघायला मिळू शकतं अल्टरनेट डार्क आणि ब्राईट, म्हणजे थोडक्यात इंटरफरन्स पॅटर्न बघायला मिळू शकतं. सो ह्याच्यामध्ये त्यांनी एक प्रिझम वापरला की ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल काय व्हेरी लार्ज आहे. सो इट इज कॉल्ड एज द फ्रिझनेस बायप्रिझम एक्सपेरिमेंट. सगळ्यांना मी काय म्हणलं लक्षात आलं, इट इज कॉल्ड एज फ्रिझनेस बायप्रिझम एक्सपेरिमेंट. मी सांगितलं लक्षात आलं. तर आता थोडक्यात फ्रिझनेस बायप्रिझम एक्सपेरिमेंट जो आहे तो मी तुम्हाला थोडंसं आपल्या पुस्तकातला जो आहे तो सांगायचा प्रयत्न करतो बघा, ते तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे.
फ्रिजनेस बायप्रिझम एक्सट्रूमेंट मध्ये एक नॅरो स्लिट एस आहे, त्याच्या समोर इथं बायप्रिझम आहे बघा, ज्याचा रिफ्रॅक्टिंग अँगल खूप मोठा आहे आणि इथं काय आहे स्क्रीन आहे बरोबर. सो सोर्सेस आणि स्क्रीनचं डिस्टन्स नेहमी काय असतं कॅपिटल डी आणि सोर्सेस मधलं डिस्टन्स काय असतं स्मॉल डी. ज्यावेळेला आपण लाईट फॉल करणार एस वरती तर एसची लाईट कोणावरती फॉल होणार आहे बायप्रिझम वरती. ज्यावेळेला बायप्रिझमची रिफ्रॅक्टिंग एज स्लिटला एक्झॅक्टली काय होईल पॅरलल. जेव्हा बायप्रिझम ची रिफ्रॅक्टिंग एज स्लिटला एक्झॅक्टली काय होईल पॅरलल, त्यावेळेला स्लिटच्या लाईट्स आहेत त्यातनं आपल्याला ह्याच्यातनं रिफ्लेक्शन होऊन एसच्याच प्रतलामध्ये एसच्याच प्लेनमध्ये दोन व्हर्च्युअल इमेजेस तयार होतील. एसच्याच दोन व्हर्च्युअल इमेजेस तयार होतील S1 आणि S2. आणि पुढच्या कामासाठी हे S1 S2 काय म्हणून काम करणार सोर्सेस आणि यांचं ह्या पोर्शन मध्ये काय होणार आहे मिक्सिंग होऊन तुम्हाला स्क्रीनवरती काय बघायला मिळतं इंटरफरन्स पॅटर्न. म्हणजे S1 आणि S2 हे दोन व्हर्च्युअल इमेजेस आहेत पण ते तयार कोणामुळे झाले आहेत एस पासून, त्यामुळे त्यांचा फेस कसा आहे सेम आणि त्यांची लाईट पुढे आपल्याला सोर्सेस म्हणून काम करते. सो S1 आणि S2 बिकम्स टू कोरंट सोर्सेस. S1 आणि S2 व्हर्च्युअल आहेत, आभासी आहेत, दोन्ही पण आभासी S1 S2. रिअल सोर्स कोण होता एस आणि त्याचे व्हर्च्युअल सोर्सेस कोण झाले S1 S2 आणि ते इन फेज असल्यामुळं त्यांचं वेव्स कशा असणार आहेत सेम फेज असणार आहेत म्हणजे ते काय झाले टू कोरंट सोर्सेस झाले. लक्षात आलं. अशा रीतीने तुम्ही फ्रिजनेल बायप्रिझम याच्यामध्ये बायप्रिझम वापरला युझिंग फ्रिजनेस बायप्रिझम एक्सपेरिमेंट आणि युझिंग लॉयड्स मिरर मेथड तुम्ही काय तयार करू शकताय यू कॅन ऑब्टेन द टू कोरंट सोर्सेस. लक्षात आलं. म्हणजे आपल्याकडं दोन कोरंट सोर्सेस तयार करायची मेथड्स कुठल्या होत्या तर दोन कोरंट सोर्सेस तयार करायचे आपल्याकडे मेथड्स होत्या. एक म्हणजे लॉयड्स मिरर मेथड, एक होती लॉयड्स मिरर मेथड, दुसरं होतं फ्रिजनेस बायप्रिझम मेथड. लक्षात आलं. ही झाली लॉयड्स मिरर मेथड आणि ही झाली तुमची फ्रिजनेस बायप्रिझम. याच्यामध्ये एस रिअल आहे, ह्याच्यामध्ये दिस लाईट विल फॉल ऑन द बायप्रिझम, ह्याच्यावर रिफ्लेक्शन होऊन एसच्याच प्लेनमध्ये तुम्हाला S1 S2 दोन आभासी प्रतिमा मिळतील मराठीमध्ये म्हणजे व्हर्च्युअल इमेजेस आणि ह्याच व्हर्च्युअल इमेजेस पुढच्या कामासाठी सोर्सेस म्हणून काम करणार. सो दीज आर कॉल्ड एज द कोरंट सोर्सेस. सो बाय युझिंग दिस टू मेथड वी कॅन ऑब्टेन द टू कोरंट सोर्सेस. लक्षात आलं. तर स्टेडी इंटरफरन्ससाठी गुड इंटरफरन्ससाठी जी पहिली आणि महत्वाची कंडिशन होती ते म्हणजे कुठली ऑब्टेनिंग द कोरंट सोर्सेस. तर तुम्ही दोन मेथडनं ते करू शकताय. लॉयड्स मिरर मेथड खरं म्हणजे डॉक्टर लॉयड्स मिरर मेथड आहे आणि दुसरा आहे फ्रिजनेस बायप्रिझम. लक्षात आलं. या दोन्ही डायग्राम महत्व लक्षात ठेवा. दोघांचं वर्किंग लक्षात ठेवा. आपल्या प्रिंटिंग नोट्स आणि याच्यामध्ये ते डिस्क्रिप्शन तुम्हाला येईल. मेन म्हणजे आता सध्या ऑनलाईन लेक्चरमध्ये थीम समजून घेणं कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात मी काय म्हटलं शक्यतो आता सप्टेंबरमध्ये बहुतेक तुमचे 12वीचं लेक्चर चालू होतील कॉलेजचे आणि क्लासचे असं थोडेसे आता आपल्याला मेसेजेस येत आहेत. तर बघूया आता झालं तर व्हेरी गुडच आहे. आपण तिथून पुढे सगळं रिवायज आणि हे करायला चालू करूया. तर तोपर्यंत ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करा. तुम्हाला डेफिनेटली जेव्हा क्लासरूममध्ये लेक्चर असतील त्यावेळेला डबल द शिकल्यासारखं वाटेल. हे कुठंतरी मी ऐकलं होतं सरांनी सांगितलं होतं त्यामुळे तुमचं डबल होऊन जाईल. बाकी याच्या मागं फार असा मोठा उद्देश नाही त्यामुळे अटेंड करा. लक्षात आलं. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा महत्वाचा भाग बघा. आता लाईट जी आहे ती जोपर्यंत मिडियम सेम असतं बरोबर. आता पुढचा भाग बघा. त्याला आपण म्हणणार आहे ऑप्टिकल पाथ डिफरन्स. त्याला मी काय म्हणणार आहे ऑप्टिकल पाथ असा एक शब्द वापरणार आहे. ऑप्टिकल पाथ म्हणूया किंवा ऑप्टिकल पाथ लेंथ हा एक काय प्रकार आहे आपण जरा बघूया. ऑप्टिकल लक्षात ठेवा रिगार्डिंग लाईट बरोबर आहे का. रिगार्डिंग लाईट आपण शब्द वापरतो ऑप्टिकल. जसं हीट असेल तर थर्मल, साऊंड असेल तर अकाउस्टिक आणि लाईट असेल तर ऑप्टिकल. तर ऑप्टिकल पाथ लेंथ जो आपण डेरिव्हेशन मध्ये डेल्टा एल वगैरे काढतो तो पण ऍक्च्युली तो याच्यामध्ये आता नेमकं ती डेफिनेशन कशी करायची बघा. तर समजा एक मिडियम आहे, हे कुठलं तरी मिडियम आहे समजा. मी तुम्हाला सोपं सांगून परत आणि यातून लाईट चालली. लाईट कशी प्रवास करणार स्ट्रेट लाईन मध्ये. समजा प्रत्येक मिडियमला एक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो. समजा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इथं आहे समजा किंवा एन आहे बरोबर. आणि ही लाईटने किती प्रवास केला इथं प्रवास केला म्हणजे समजा एक 5 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर जे काय डिस्टन्स आहे त्याला मी काय म्हणतो डेल्टा एक्स बरोबर आहे का. पण ज्या वेळेला जेव्हा हीच लाईट मी कशामधनं पास करतो व्हॅक्यूम मधनं पास करतोय. कशामधनं पास करतो व्हॅक्यूम मध्ये. तर तेवढ्याच टायमिंग लक्षात ठेवा. तेवढ्याच टायमिंग मध्ये लाईट किती प्रवास करते माहितीये तेच इटा डेल्टा एक्स प्रवास करते. परत त्यासाठी व्हॅक्यूम मध्ये किती प्रवास करते प्रवास करते इटा डेल्टा एक्स एवढं प्रवास करते. मी काय म्हणलं लक्षात आलं. लाईटला रेग्युलर मीडियम मध्ये पास केलं आणि त्या मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जर इटा असेल आणि त्याने किती प्रवास केला डेल्टा एक्स. तर त्याच लाईटला जर व्हॅक्यूम मध्ये पास केलं तर ती किती प्रवास करते इटा एक्स. म्हणजे थोडक्यात ह्या दोघांच्या मल्टिपलचा एवढा साध्या मीडियम मध्ये घेतलं तर या दोघांचं मल्टिपल केलं तर तेवढं ते कुठं प्रवास करते व्हॅक्यूम मध्ये. कारण रेग्युलर मीडियम मध्ये व्हेलॉसिटी काय असते जास्त असते. लक्षात ठेवा. ह्याला समज सो दिस डेल्टा एन डेल्टा एक्स ह्या टर्मलाच काय म्हणतात
ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणतात. ह्या टर्मलाच काय म्हणतात, ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणतात. अनेकदा कन्सेप्ट सांगतो, जर लाईट रेग्युलर मीडियम मधून पास केली, समजा टी टाइम मध्ये त्यानं किती प्रवास केला, डेल्टा एक्स एवढा प्रवास केला, आणि जर रिफ्रॅक्टिव्ह एन असेल तर त्याच लाईटला जर व्हॅक्यूम मधून तेवढा वेळ पास केलं तर ती किती डिस्टन्स ट्रॅव्हल करू शकते, इटा डेल्टा एक्स करू शकते. किती करू शकते, इटा डेल्टा एक्स एवढं प्रवास याच्यामध्ये करू शकते. चला, सो दिस इटा डेल्टा एक्स जो आहे बरोबर आहे का, ह्यालाच म्यू म्हणा किंवा इटा म्हणा, काही पुस्तकाने इटा वापरलाय, काही मी वापरलाय. सो दिस इटा डेल्टा एक्स ह्याला असं म्हणायचं ऑप्टिकल पाथ डिफरन्स. मग आता नेमकं हे कसं आहे तुम्हाला मी दाखवतो. आता मला सांगा, वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो, डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यावर टाइमचा फॉर्म्युला काय होणार, डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. सो टाइम इज इक्वल टू, बघा डिस्टन्स किती आहे, डेल्टा एक्स, आणि व्हेलॉसिटी कुठलं कशामधली, मीडियम मधली. समजा आपण व्हेलॉसिटी कशामधली असणार आहे, मीडियम मधली असणार आहे, बरोबर आहे. त्यानंतर आता मला सांगा, मी थोडक्यामध्ये हे डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केलं, हे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं कशामधलं, मीडियम मधलं. त्याला व्हेलॉसिटी पण कशामधली, मीडियम मधली. आता हे डिस्टन्स कशातलं असणार आहे, हे डिस्टन्स समजा असेल व्हॅक्यूम मधलं, बरोबर आहे. तर डिस्टन्स अपॉन वेलोसिटी, मग ते वेलोसिटी पण कशामधली असणार आहे, व्हॅक्यूम मधली असणार आहे. वेलोसिटी पण कशातली असणार आहे, व्हॅक्यूम मधलं. मग ह्याच्यावरून आता मला डिस्टन्स व्हॅक्यूमचा फॉर्म्युला काय होणार, हे इकडे जाणार. त्यामुळे डिस्टन्स इन व्हॅक्यूमचा फॉर्म्युला काय होईल बघा, डिस्टन्स इन व्हॅक्यूमचा फॉर्म्युला काय होईल बघा. तर थोडक्यामध्ये वेलोसिटी व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी मीडियम इंटू काय होणार आहे, डिस्टन्स मीडियम इंटू काय होणार, डिस्टन्स मीडियम, बरोबर. तर थोडक्यात मी आणखीन एकदा सांगतो, याच्यामध्ये बघा वरती इथं पुन्हा अनेकदा करून दाखवतो. तर थोडक्यामध्ये टाइमचा फॉर्म्युला काय असणार आहे, थोडक्यामध्ये डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. आता मी जर मीडियमचा विचार केला तर डिस्टन्स इन मीडियम, पुन्हा एकदा बघा, अपॉन वेलोसिटी इन मीडियम. आता टायमिंग तेवढंच असल्यामुळं मी टायमिंग तेवढंच व्हॅक्यूम मध्ये घेणार, त्यामुळे इज इक्वल टू लिहितो, टायमिंग तेच पकडणार आहे. डिस्टन्स इन व्हॅक्यूम, आता 30 लाईट व्हॅक्यूम मधनं गेली, आणि डिस्टन्स इन मीडियम, वेलोसिटी इन मीडियम. मग त्याच्यावर डिस्टन्स इन व्हॅक्यूमचा फॉर्म्युला असेल तर हे इकडं मल्टिप्लायला जाणार, बरं. इथे वेलोसिटी इन व्हॅक्यूम, मला ह्याचा फॉर्म्युला पाहिजे, हे मल्टिप्लायला जाणार. सो वेलोसिटी व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी मीडियम, बघा वेलोसिटी व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी इंटू डिस्टन्स इन मीडियम. पण वेलोसिटी व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी मीडियम म्हणजेच काय असतं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असतो, लक्षात घ्या. वेलोसिटी व्हॅक्यूम अपॉन वेलोसिटी मीडियम ह्याला आपण काय म्हणतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो, इटा म्हटलं. आणि डिस्टन्स इन मीडियम किती असणार आहे, डेल्टा एक्स. थोडक्यात त्या लाईटनं लक्षात घ्यावा, त्या लाईटनं व्हॅक्यूम मध्ये किती प्रवास केला, इटा डेल्टा एक्स. म्हणजे जर मीडियम मध्ये डेल्टा एक्स एवढं प्रवास करत असेल तर तेवढ्या टाइम मध्ये ती व्हॅक्यूम मध्ये किती प्रवास केला, ते इटा डेल्टा एक्स. इटा म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणा, इटा म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे याच्यामध्ये पाथ डिफरन्स कितीचा पडला बघा. तर थोडक्यामध्ये इटा डेल्टा एक्स, बरोबर आहे का, त्यामध्ये पाथ डिफरन्स कितीचा पडला. समजामध्ये हे डिस्टन्स असेल तर हे एनडी झालं व्हॅक्यूम मधलं, आणि एन झालं कशातलं, मीडियम मधलं. ह्या दोघातला डिफरन्स जर काढला तर एन जर कॉमन काढला तर या ठिकाणी तुम्हाला काय सापडू शकते बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय सापडू शकते, त्यामध्ये डी इंटू ब्रॅकेट एन मायनस 1 एवढा ऑप्टिकल पाथ डिफरन्स पडत असतो, एवढा ऑप्टिकल काय पडतो, पाथ डिफरन्स पडतो. सगळ्या लक्षात आलं. मी थोडक्यात साध्या मीडियम मध्ये लाईट जर डेल्टा एक्स जात असेल तर तेवढाच वेळेत व्हॅक्यूम मध्ये लाईट किती जाते, इटा डेल्टा एक्स एवढी जात असते. म्हणजे इटा इज द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कारण रेअर मधली व्हेलॉसिटी काय असते, जास्त असते. ह्यालाच काय, सो दिस इटा डेल्टा एक्स, तर म्हणजे ह्यालाच काय म्हणायचं, ऑप्टिकल पाथ लेंथ म्हणायचं. ह्यालाच काय म्हणायचं, ऑप्टिकल पाथ लेंथ. सगळ्यांनी मी काय म्हणून लक्षात आलं, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, इथंपर्यंत एक ह्या चॅप्टरचा एक मोठा भाग होता, तो म्हणजे कुठला होता, इट इज कॉल्ड एज द इंटरफरन्स. इंटरफरन्स मध्ये आपण यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट बघितलं, त्यानंतर कंडिशन फॉर स्टडी इंटरफरन्स बघितलं, त्यानंतर थेरी बघितली, फ्रिंज विड्थ, त्यानंतर पाथ लेंथ, कंडिशन फॉर ब्राईट फ्रिंजेस, कंडिशन फॉर डार्क फ्रिंजेस हे बघितले, हे महत्वाचं आहे. त्यानंतर नवीन जो टाकलाय, जो आज आपण घेतलेला आहे पॉईंट, तो म्हणजे मेथड्स फॉर, कुठलं होतं सांगा, मेथड्स फॉर ऑप्टिंग द कोहरंट सोर्सेस, बरोबर आहे. मग त्यासाठी आपल्याकडे 2 मेथड्स होत्या, लॉयड्स मिरर आणि फ्रिजनेस बायप्रिझम एक्सपेरिमेंट. लक्षात आलं. त्यानंतर आपण हा ऑप्टिकल पाथ डिफरन्सचा फॉर्म्युला बघितलाय.
लक्षात आलं. मग आता ह्याच्यामध्ये जो चॅप्टरचा पुढचा भाग आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे आपण लाईटची जी वेगळी फिनॉमिनॉन 11वीपासून बघत आलोय, म्हणजे कुठले कुठले हो, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन, स्कॅटरिंग ऑफ लाईट, त्याच्यानंतर इंटरफरन्स, बरोबर आहे. तसंच आणखीन एक लाईटचा एक महत्त्वाचा फिनॉमिनॉन आहे डिफ्रॅक्शन, की जो आपण आता पहिल्यांदा ऐकवलं. त्याचं फक्त आज मी तुम्हाला थोडंसं इंट्रोडक्शन सांगणार आहे. नेक्स्ट लेक्चरला त्याचं थेरी होईल, म्हणजे हा चॅप्टर बऱ्यापैकी थिअरॉटिकली संपायच्या मार्गावरती येऊ शकतो. तर नेमकं डिफ्रॅक्शन म्हणजे काय आहे बघा. तर समजा एक स्लिट आहे. आता स्लिट नॅरो असते, पण मी ते दाखवताना मोठी दाखवतो. समजा ही स्लिट आहे आणि ह्याच्या समोर स्क्रीन आहे. आता लक्षात ठेवा, इथं मी एक पॉईंट सोर्स घेतला. तर आपण कायम काय शिकलोय, लाईट जी आहे ती नेहमी कशी जाते, स्ट्रेट लाईन मध्ये. म्हणजे थोडक्यामध्ये ही लाईट इथनं असं स्ट्रेट लाईन इथं आणणार, ही लाईट इथंपर्यंत जाऊ शकते आणि लाईट इथंपर्यंत. म्हणजे एवढा भागात लाईट काय होणार आहे, पडणार आहे. म्हणजे एवढा भाग कसा असणार आहे, प्रकाशित असणार आहे. सो इट इज कॉल्ड इल्युमिनेटेड. पण एवढ्या भागात लाईट पडणार नाही, म्हणजे एवढ्या भागामध्ये काय असणार आहे, सावली पडणार. ह्याची इथनं लाईट इथे जाणार, त्यामुळे इट इज कॉल्ड शॅडो. बरं. आणि एवढ्या भागात पुन्हा काय असणार आहे, शॅडो असणार आहे. एवढ्या भागात पुन्हा काय असणार आहे, शॅडो असणार आहे. बरं. म्हणजे आपल्या ऍक्च्युअली जॉमेट्री प्रमाणे बघायला गेलं तर ह्याच्यात लाईट नेहमी कशी प्रवास करते, स्ट्रेट लाईन. ह्या स्लिट एसच्या एवढ्याच भागात लाईट जाणार आहे. म्हणजे एवढ्या भागामध्ये लाईट अडणार आहे, एवढ्या भागात लाईट अडणार आहे. त्यामुळे इथं वरती काय पाहिजे, सावली पडणार, शॅडो. इथं काय असणार, शॅडो. आणि स्ट्रेट लाईन मध्ये एवढा भाग काय असणार आहे, लाईट पडणार आहे. पण जर तुम्ही बघितलं तर थोडक्यामध्ये ज्या ठिकाणी एजेस आहेत, व्हॉट इज एजेस, EDGS, एजेस म्हणजे कडा. तर लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी लाईट अडलेली आहे. त्यामुळे ह्यांना मी काय म्हणणार, लाईटला हा काय झाला, अडथळा. अडथळ्याला काय म्हणतात, ऑब्स्टॅकल म्हणतात. अडथळ्याला काय म्हणतात, ऑब्स्टॅकल. तर लक्षात ठेवा, स्लिटचे काय झाले, ऑब्स्टॅकल. इथून लाईट पास झाले, पण इथं लाईट काय झाले, अडलेले आहे. म्हणजे झाले ऑब्स्टॅकल्स. आणि ऑब्स्टॅकलच्या एजेसच्या ठिकाणी, म्हणजे ज्या कडा आहेत, कडा बाजूच्या, बरोबर, त्या ठिकाणी लाईट काय होते, बेंड होते. त्या ठिकाणी लाईट बेंड होते आणि ती कुठं घुसते, ती घुसते जॉमेट्रिकल शॅडो. म्हणजे ऍक्च्युअली नियमाप्रमाणे एवढ्या भागातच तुम्हाला प्रकाश दिसायला पाहिजे होता. पण लक्षात घ्या, लाईट ही ऑब्स्टॅकलच्या एजेसच्या ठिकाणी काय होते, लाईट काय होते, बेंड होते. लाईट काय होते, बेंड. ती कुठं घुसते, शॅडो रिजन मध्ये घुसते. ती लाईट कुठं घुसते, शॅडो रिजन मध्ये. बरोबर. इट ट्रॅव्हल इन टू द जॉमेट्रिकल शॅडो. जिथं भूमी ते शॅडो पडायला पाहिजे त्या ठिकाणी ती लाईट दिसते आणि इथं लाईट पडायला चालू. खरं तिथे लाईट पडली नाही पाहिजे, तिथे सावली पडायला पाहिजे होती. पण ह्या एजेसच्या ठिकाणी, ऑब्स्टॅकलच्या एजेसच्या ठिकाणी लाईट काय होते, बेंड होते आणि इट एंटर इन टू द जॉमेट्रिकल शॅडो रिजन. ह्याच फिनॉमिनॉनला काय म्हणतात, डिफ्रॅक्शन. ह्याच फिनॉमिनॉनला काय म्हणतात, डिफ्रॅक्शन. म्हणजे डिफ्रॅक्शनची डेफिनेशन कितीची आहे बघा. मोर द बेंडिंग ऑफ लाईट. लाईट खरं म्हणजे बेंड होत नाही, पण ह्या ठिकाणी बेंड झाले. द बेंडिंग ऑफ लाईट कुठं, इथं नाही, एजेसच्या ठिकाणी, कडाच्या ठिकाणी. द बेंडिंग ऑफ लाईट ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल. जिथं अडथळा आहे त्या ठिकाणी. स्लिट हा एक प्रकारे अडथळा झाला. इथून लाईट गेली पण इथं लाईट जाणार नाही, इथं जाणार नाही, म्हणजे हा अडथळा झाला, म्हणजेच ऑब्स्टॅकल. द बेंडिंग ऑफ लाईट ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल आणि स्प्रेडिंग कुठं पसरलं, आणि स्प्रेडिंग इन टू द जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये. जॉमेट्रिकल शॅडो रिजन मध्ये काय होते, पसरते. दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. ह्यालाच काय म्हणायचं, डिफ्रॅक्शन. बरं, अनेकदा सांगतो. द बेंडिंग ऑफ लाईट वेव्स ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल अँड स्प्रेडिंग इट इन टू द शॅडो रिजन. Spreading into the geometrical shadow region. This is called as diffraction. This phenomenon is called as diffraction. बघा, आपण पण करून बघू शकतो. अशी आपल्या हाताची स्लिट करायची आणि सूर्याकडे पकडायचं किंवा असं करायचं आणि बघायचं. तर मला सांगा, एवढ्या भागातून आपल्याला प्रकाश किरण येताना दिसतात, पण आपल्याला बाजूची कडा काळसर झालेली दिसते बघा. बरोबर. आपण असं जर हात पकडला आणि सूर्याकडे पकडला किंवा लाईटकडे पकडला तर मधल्या याच्यातून लाईट येताना दिसेल, पण तुम्ही बोटाची बाजू, बाकीची बाजू बघितली, कडेची बाजू बघितली, तिथे काळसर दिसते. ते कशामुळे, बेंडिंग ऑफ लाईट. दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. किंवा ज्यावेळेला सूर्य उगवत असतो किंवा सूर्य मावत असतो त्यावेळेला डोंगरांच्या मागं जर तुम्ही बघितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला असं तेजो, डोंगराची जी कडा आहे, प्रोफाईल आहे, त्या ठिकाणी असं चंदेरीसारखं असं कडेला दिसतं बघा. दॅट इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. तिथं लाईट, त्या डोंगराच्या ठिकाणी लाईट अडते सूर्याची आणि तिथं बेंडिंग ऑफ लाईटमुळे तुम्हाला तो प्रकाश दिसतो. दॅट इज. किंवा दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाश जर लाईट ट्रीज वरती पडला तर त्यामुळे तुम्हाला झाडाच्या खाली तुम्हाला असं गोल सर्क्युलर पॅचेस दिसतं बघा, लिव्हच्या खाली, पानांच्या खाली. ते कशामुळे असतं, डिफ्रॅक्शन. लाईट त्या पानामधून येत असताना काय होते, ऑब्स्टॅकल होतं आणि ऑब्स्टॅकल लाईट बेंड होते आणि त्यामुळे तुम्हाला सर्क्युलर पॅचेस दिसतात. किंवा तुम्ही एक जर कापड घेतलं आणि त्या कापडामधून सूर्याला बघायला लागला तर तुम्हाला बारीक बारीक छिद्रामधून असं कलरफुल हे दिसतं. बारीक बारीक पोर्स मधून, छिद्रामधून कलरफुल सूर्यकिरण येताना दिसतात. कारण ते छिद्र म्हणजे काय असतात, ऑब्स्टॅकल. आणि लाईट येताना त्यामधनं बेंडिंग होते आणि त्या बेंडिंगच्या इफेक्टमुळे आपल्याला काय दिसतं, डिफ्रॅक्शन पॅटर्न दिसतो. लक्षात. सो बेंडिंग ऑफ लाईट वेव्स ऍट द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल.
त्यामुळे डिफ्रॅक्शनला काय काय असलं पाहिजे, सोर्स असला पाहिजे, ऑब्स्टॅकल असला पाहिजे, स्क्रीन असलं पाहिजे. तर बेंडिंग ऑफ लाईट वेव्स ऍट द एजेस ऑफ, इथंच फक्त होतो, बाकी कुठं होत नाही. नियर द एजेस ऑफ ऑब्स्टॅकल, आणि ती लाईट कुठं पसरते, शॅडो मध्ये पसरते, जिथं सावली पडायला पाहिजे तिथं पसरते. अँड स्प्रेडिंग इन टू द शॅडो रिजन, दिस फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज डिफ्रॅक्शन. लक्षात आलं? हे आपण डिटेलमध्ये पुढच्या लेक्चरला बघूया. आतापर्यंत झालेलं ते व्यवस्थित करा, डायग्राम पण व्यवस्थित करा. ओके, थँक्यू.